या ठिकाणी दिलं जाते. खूप छान पद्धतीनं या ठिकाणी आयोजन पाहायला मिळालं. आपण पाहूया या ठिकाणी आता मी सरांना बोलतो दवंडे सर या ठिकाणी यायचे. जे स्पर्धक या ठिकाणी होते त्यांनी खरोखर खूप चांगला डान्स केलेत. काही बसलेले आहेत, काही टेन्शन मध्ये आहे. दिल की धडकने तेज कर दिया है, किसको मिल रहा है. आणि सर्वांकडे टेन्शन लागलेलं आहे की कोण विजेता होणार, कोण होणार 2026 चा डान्स ग्रुप स्पर्धेचा विजेता. सर या ठिकाणी या ना. या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतो आणि ह्या स्पर्धेतला आपण पहिलं बेस्ट कोरिओग्राफी देतोय. बेस्ट कोरिओग्राफी जाते त्या कोरिओग्राफरने यायचं या ठिकाणी. जय हनुमान कला मंच. बेस्ट कोरिओग्राफी जय हनुमान कला मंच. जय हनुमान कोरिओग्राफर या ठिकाणी यायचंय. मिलिंद म्हात्रे. मिलिंद म्हात्रे आहेत का सर? या लवकर लवकर. अरे क्या बता, जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या होऊ द्या भाई. बेस्ट कोरिओग्राफर मिलिंद. बेस्ट कोरिओग्राफी आणि दिलीप दादाने या ठिकाणी पारितोषिक मिळत आहे. भाई आपण दर्शन 2 मिनिटं हाय की नका आरामात, वेळ आहे आपल्याकडे. या मी तुम्हाला समोर बोलवतोय. बेस्ट कोरिओग्राफीचा अवॉर्ड तुम्हाला मिळतोय. कसं वाटतं या ठिकाणी येऊन आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि आदरणीय छोटम शेट याने घेतलेली स्पर्धा पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आणि यशस्वी प्रयोग पाहायला मिळाला. कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर? ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये जवळजवळ ही पहिलीच अशी स्पर्धा असेल की तिथे एवढा मोठा प्राईज असते. महाराष्ट्राच्या पलीकडे पण आम्ही स्पर्धा केल्यात पण एवढा कधी मोठा प्राईज बघितला नाही. आणि साहेबांचं जे रसिक अरेंजमेंट प्रेक्षक जोरदार टाळ्या होऊ द्या. ते अरेंजमेंट पाहून म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला त्याही जे काय मान सन्मान केले ना ते कुठल्याच आम्ही जेवढं 10-15 वर्ष आम्ही स्पर्धा करतोय त्या आयुष्यात आम्हाला असं पाहायला मिळाले नाही. ते साहेबांनी केले. धन्यवाद साहेब. धन्यवाद दादा. तुम्हाला या ठिकाणी परिस्थिती दिली जाते. मी आदरणीय साहेबांचे असते सर. दर्शनजी भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभासे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पारितोषिकाकरता. बेस्ट कोरिओग्राफी जय हनुमान कला मंच मिलिंद म्हात्रे सर. पुढच्या बक्षिसाकडे जातोय आपण. बेस्ट ड्रेस म्हणजे कॉस्ट्युम बक्षीस जात आहे. वेशभूषा कॉस्ट्युम वेशभूषा वेशभूषा एंजल डान्स अकॅडमी. ओहो एंजल डान्स अकॅडमी. या एंजल डान्स अकॅडमी एकदा लवकर जोरदार या, टाळ्या होऊ लवकर द्या. या. एंजल डान्स अकॅडमी बेस्ट वेशभूषा. खूप सुंदर ड्रेस कोड त्यांचा होता. मॅडम नमस्कार. इथे या ना अगोदर. क्या बात आहे मॅडम. या समोर या मॅडम. आपलं नाव आणि कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ही स्पर्धा आणि कोरिओग्राफी करताना खूप प्रश्न आणि खास करून कॉस्ट्युम तुम्ही कसा सिलेक्ट केला? कॉस्ट्युम खरं तर सर मोराची थीम आहे ही. तर मोराच्या थीमला तसा ड्रेस सिलेक्ट करणं भरपूर अवघड गोष्ट आहे. आणि त्यातून फॉर्म जो होता तो वेस्टर्न टाईपमध्ये होता त्यामुळे अवघड भरपूरच होतं. पण सरांनी ते काम खूप छान केलं. आणि खूप मोठा स्टेज आहे हा आणि भरपूर छान नियोजन केलेलं आहे. खूप मजा आली. धन्यवाद. असेच स्टेज आम्हाला उपलब्ध करून द्या. बस थँक्यू. धन्यवाद. थँक्यू ताई. आपण या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचंय. टाळ्यांचा आवाज येऊ जोरदार या ठिकाणी. वेशभूषा कॉस्ट्युमसाठी आपण देत आहोत पारितोषिक. किती महत्त्वाच्या गोष्टी असतात डान्स फॉर्ममध्ये किंवा डान्सच्या या गुणामध्ये की एखादी गोष्ट एखादी स्टेप इकडे तिकडे होते रिपीट नाही व्हायला पाहिजे. वेशभूषेला किती महत्त्व आहे. अकॉर्डिंग टू डान्स तुमची वेशभूषा कशी असली पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी सरांनी डिस्कस केल्या, गाईड केल्या आणि त्या अकॉर्डिंग त्यांनी
जो डिसिजन दिलाय तो खूप सर्वांना आवडण्यासारखा आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या जजेससाठी. नक्की नक्कीच या ठिकाणी पुढचं पारितोषिक डिक्लेअर करण्यापूर्वी सुरुवातीपासून आम्ही सांगत आलो की रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बक्षिसाची स्पर्धा, मात्र आत्ताच जे महाराष्ट्रभर फिरतात त्यापैकी कोरिओग्राफरने सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या बक्षिसाची झाली नव्हती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय दिलीप शेठ भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीम करता. आणि विशेष म्हणजे प्रत्येक ग्रुपला मानधन स्वरूपात, जेणेकरून त्यांचा जाण्या येण्याचा खर्च आणि इथपर्यंत ते आलेत म्हणून 5,000 रुपयाचं मानधन द्यायसाठी सुद्धा असं कुठेच मिळत नाही. ही सगळी महाराष्ट्रात फिरणारी मंडळी आणि ती स्वतः आपल्याला या ठिकाणी कबूल करतायत. हा नक्की आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचा मोठेपणा, त्यांच्या टीमचा मोठेपणा. नुसता मोठेपणा नक्कीच. नाहीये सर, थोडंसं थांबवतोय. हे दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि या दिलदार व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे मी 1000 वेळा बोललो ना तरी लोक इतक्याच जोरात टाळ्या वाजवतील. नक्की लोगों के पास बहुत पैसा है लेकिन घर में रखते हैं, लेकिन छोटम शेठ पैसा देने की दानत अगर किसमें होगी तो छोटम शेठ के पास होगी. नक्कीच या ठिकाणी आपण वळतोय. आत्ताच सांगितल्याप्रमाणे की उत्तेजनार्थ सुद्धा ह्या अगोदरच्या डिक्लेरेशन मध्ये नव्हतं. पण थोडंसं विचारूयात थोडंसं प्रेक्षकांना की तुम्हाला काय वाटतं? काय वाटतंय तुम्हाला की काय तुमची मतं असणार आहेत? उत्तेजनार्थ बक्षीस कोणाला मिळालं असेल? काय नावं आहेत तुमच्याकडे? जरा नावं तुम्हाला जे असतील. वर्षाच्या सुरुवातीला बक्षीस मिळणं फार महत्वाची गोष्ट आहे. आवाज नाही येत. ठीक आहे, चला या आपण ठिकाणी बोलूया. उत्तेजनार्थाचं पहिलं पारितोषिक जात आहे आणि तो ग्रुप आहे जनमान कलामंच. या जोरदार टाळ्या होत्या जय हनुमान कलामांसाठी. सर्वांनी जोरात या ठिकाणी या धावून या. उरण जय हनुमान कलामंच उरण वरून आलेला जय हनुमान कलामंच उत्तेजनार्थ बक्षीस मिळवते. चला जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रेक्षकांनी. या लवकर या. हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू डीजे. दादांबद्दल एवढंच म्हणावं असं वाटतं मला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. हा दादांचा गुण सगळ्यांनी घ्यावा असं मला मनापासून वाटतं. जय हनुमान कलामांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगला प्रयत्न होता उत्तेजनार्थ आपण आयत्या वेळेला, मात्र रक्कम सुद्धा तशीच आहे. उत्तेजनार्थ आयत्या वेळेला सुद्धा डिक्लेरेशन आणि नेहमीप्रमाणे दिलदार व्यक्तिमत्व आणि मोठं बक्षीस अर्थात 10,000 रुपये उत्तेजनार्थ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्की. कारण काही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाला सुद्धा 10,000 असते. इथं उत्तेजनार्थ आणि ते सुद्धा ऑन दी स्पॉट परीक्षकांनी सुचवल्यानुसार त्यांचा सन्मान मान ठेवून दुसरं उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावतोय ग्रुप आहे NK कलामंच. NK कलामांसाठी चिपळूण रत्नागिरी, खास रत्नागिरीवरून चिपळूणवरून आलेला हा ग्रुप आहे आणि उत्तेजनार्थाचे ते मानकरी ठरतात. कपिल सर चिपळूण वरून आलेत, उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे स्पर्धक डान्स ग्रुप इथे आलेले आहेत आणि चिपळूणचा हा ग्रुप उत्तेजनार्थ बक्षीस मिळवते. या ग्रुपसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ग्रुपला सुद्धा उत्तेजनार्थ रोख रक्कम 10,000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक दिलं जातं. कुठलं गाणं कुठलं होतं? अहिर नृत्य MD मधलं अहिर गाणं होतं. खूप चांगला डान्स आपण केला. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थात जी पहिली 3 होती. बोला तृतीय कपिल क्रमांक. सर. हा तृतीय क्रमांक आता कोणाला मिळाला? थोडासा आवाज आला पाहिजे. आता डायरेक्ट बक्षिसांकडे आपण अंदाज लावा प्लीज. थोडासा अंदाज लावा. पहिला, दुसरा, तिसरा, 14 की डायरेक्ट 16वा? नाही तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय द रिदम डान्स अकॅडमी दिंडी डान्स. कोरिओग्राफर वरती यायचंय. रोख रक्कम 33,333 आणि
येस येस सर्व संपूर्ण मित्र group या, मैत्रिणींनो, सर्व. लवकर या. या संपूर्ण ग्रुप या. आनंद तुम्हाला झालाय नक्कीच, नाचायला पाहिजे नक्कीच, मात्र पारितोषिक घ्या. या नृत्य देवतेची प्रतिमा 33,333 आणि हे देऊन त्यांना सन्मानित केलं जाते तर रिदम डान्स अकॅडमी दिंडी डान्स. जोरदार टाळ्या होऊ द्या. काही जणी खाली बसा. बंधू भगिनीनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तृतीय क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. ठीक आहे सर, कैसा लग रहा है यहाँ पर आने के बाद? कसं वाटतंय तुम्हाला? कारण तुम्ही अप्रतिम सर्वांनी डान्स केलात आणि ही पारितोषिक तुम्हाला दिले जात आहे. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल आणि आदरणीय छोटम शेट यांच्याबद्दल? पहिले तर मी छोटम शेठ यांचे मनापासून आभार व्यक्त करेन. आणि मी पहिल्यांदा आलो इकडे, म्हणजे आपलं नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल, पण मी एवढं सांगेन की आपलं नाव आहे ना मनात घर करून गेलेलं आहे. कारण जे आपण केलं आहे आमच्यासाठी किंवा आमच्या कलाकारांसाठी ते आतापर्यंत कोणीच नाही. इथे ज्यांनी जे सांगितलं आहे ते 100% खरं सांगितलेले आहेत. मान्यवर आहेत जे आमच्यापेक्षा भरपूर एक्सपिरियन्स आहे, त्यांनी जे पण गोष्टी सांगितल्यात 100% खरं सांगितलं आहेत. आम्ही खूप ठिकाणी स्पर्धा केल्यात. तुम्ही जेव्हा आम्हाला स्टेजवरती येऊन जी प्रतिमा दिली तिथेच आम्ही बक्षीस जिंकल्यासारखं झालेलो. ॲक्च्युली हे प्राईज भेटेल आणि मला बोलायला भेटेल असं मला वाटलं नव्हतं, पण मी शेवटी जाताना बोलणारच होतो ह्या सगळ्या गोष्टी. वर्षाचा शेवट आणि वर्षाची सुरुवात आपण आम्हाला स्टेज दिला आहे, आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. आज आम्ही इथून एकच गोष्ट घेऊन जाणार आहोत, बक्षिसापेक्षा आपलं नाव. सर खरंच माझ्या अंगावरती काटा येतो आहे, कारण आज पहिल्याच भेटीत तुम्ही मनात घर केलेलं आहे आमच्या. आणि माझ्या मते हे इथे आलेलं प्रत्येक कलाकार हेच बोलणार, बाहेर गेल्यानंतर हेच बोलणार की आम्ही अलिबागला गेलो होतो, जिराड या गावात गेलो होतो आणि तिथे छोटम शेठ या व्यक्तिमत्व म्हणायचं म्हणजे मनाने मोठं असलेलं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाने जी स्पर्धा आयोजित केली होती ती खरं अविस्मरणीय होती. आणि खरंच अशा या स्पर्धेला आम्ही आलो आणि आपण आम्हाला असा स्टेज दिला. खरंच आज आम्ही नशीब समजतो. एक इच्छा होती कधीतरी मी TV रियालिटी शो करेन, पण आज ती इच्छा पूर्ण झाल्यासारखी झाली आहे. थँक्यू सो मच की आपण अशा लेवलला प्लॅटफॉर्म देत आहे आमच्या ह्या डान्स कलाकारांना. सुरुवातीला मी ऐकलं होतं की यांच्याकडून की डान्स या क्षेत्रात लोक खूप कमी बघत आहेत किंवा कॉम्पिटिशन्स खूप कमी करतात किंवा डान्सर्स लोकांना खूप कमी लेखले जातात, पण असे स्टेज जेव्हा भेटतात तेव्हा खरंच मन भारावून जातं. सर थँक्यू सो मच. आता जेवढं बोलेल तेवढं तुमच्यासाठी कमीच आहे. आम्ही तर तुमच्यासाठी नवीन आहोत, पण इथले लोक खरंच खूप भाग्यवान आहात की असं व्यक्तिमत्व तुमच्यासोबत आहे. आणि खरंच थँक्यू सो मच. आज पहिल्यांदा आलो पण आणि खरंच खूप थँक्यू सो मच. या ठिकाणी आम्हाला आनंद झाला आहे की आमच्या छोटम शेठ यांचं नाव रायगड नाही तर आता रत्नागिरीमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या आपल्या आनंदासाठी. नक्की थँक्यू सर. सेकंड रिदम डान्स साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त डान्स, म्हणजे जे क्लॉजेस होते, जे नियम होते त्याला अनुसरून त्यांना तृतीय क्रमांक मिळाला, ही विशेष बाब आहे. येस, आता द्वितीय क्रमांक. एनी गेसेस? चला द्वितीय क्रमांक कोण असेल गेस करा. थांबा, गेस करा. जर नसेल जमत तर सर करून दाखवतील. आता सरांच्या मोमेंट बघून तुम्ही गेस करा. None other than सोनाली अँड डान्स ग्रुप तांडव. 55,555 आणि नृत्य देवतेची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. सोनाली अँड डान्स ग्रुप यांनी तांडव सादर केलं होतं. डान्स कुठला आहे तो? तांडव. कुठून आला? गोरेगाव.
गोरेगाव कोरिओग्राफ केलं होतं सोनाली नारकर यांनी. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तुमचा जेवढा ग्रुप असेल तेवढा आला तरी चालेल, असं काय नाही फक्त डान्सरच आले पाहिजे. तुमचा ग्रुप जेवढा आला असेल. तांडवची म्युझिक लावा, तांडवची म्युझिक लावा. तो डान्स झाला ना, त्या म्युझिक लावा तांडवची. डीजे मास्टर, डीजे मास्टर, डीजे मास्टर थोडस थांबायचंय. आता हे काय म्हणतील, मोठे मोठे गाड केलेत गंमत मध्ये चल. तांडव तांडव लावा ना जरा, एकदा गाणं वाजू द्या ना ते. थोडस लावा गाणं ते. हॅलो, नंबर 6 नंबरचं गाणं आहे. सोनाली अँड डान्स ग्रुप द्वितीय क्रमांक 55,555. नृत्य देवतेची ट्रॉफी प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केले जाते. या वर्षाची सुरुवात अप्रतिम झालेली आहे. असाच त्यांचा प्रवास अविरत चालू राहो आणि प्रत्येक ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सादरीकरण करावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. वेल डन, वेल डन. खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. येस सर छोटं सर पुढे ना, वहिनी या ना पुढे, या वहिनी शेटला पुढे घ्या ना जरा. तृतीय क्रमांक तुम्ही सुद्धा स्टेजच्या साईडला या. थर्ड प्राइज वाले पण वरती या. थर्ड प्राइज वरती या. थर्ड प्राइज वाले उत्तेजनार्थ त्यांनी पण वरती या. ज्याला उत्तेजनार्थ भेटलं त्यांनी वरती या. काय तो जल्लोष, या लहान लहान मुली, पण त्यांचा तो आनंद म्हणजे अर्थात आदरणीय खूप मोठं पुण्य आपण कमवताय. थँक्यू सो मच. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊ द्यात साईडला या, साईडला या. सोनाली अँड डान्स ग्रुप साठी. थोडं साईडला, त्या साईडला व्हा ना, थोडा त्या साईडला व्हा जरा प्लीज. इकडे वाले जरा येतात या साईडला. वरती थांबायचं, जायचं नाहीये, कोणी जायचं नाहीये, वरतीच थांबायचं आहे. सर्वांना पुढे बोलवतो, थोडा थांबा साईडला, थोडं साईडला व्हा. आता मात्र ही पहिली ट्रॉफी कोण जिंकणार लक्ष लागलं होतं. कपिल, ही जी ट्रॉफी आहे ना, महत्वाची ट्रॉफी आहे, कारण यामध्ये सर्वच काही पाहिलं असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टी तंतोतंताने पारेखी नजर ठेवली असेल आणि ज्याला भेटला तो नशीबवान मानावा असं वाटतं. मी तर असं म्हणेन, ज्या ट्रॉफी सिलेक्ट केलेत ना, पाहता क्षणी प्रेमात पडावा अशा 100% ट्रॉफीज आहेत. नक्की. म्हणजे ती ट्रॉफी त्यांच्या डान्सच्या ग्रुपच्या त्या जागेवर जर नेली तर तिथे जो प्रसन्नता येईल ना, ती काय औरच असेल. आता प्रथम क्रमांक कोणाला असेल, आता थोडासा आवाज आला पाहिजे. येऊ दे, आवाज येऊ दे. नाही आवाज आला तर सर करून दाखवतील. नाही सर, आवाज येत नाही, आवाज येऊ द्या. ऑडियन्स गेस करा. प्रथम क्रमांकाचा मानकरी 77,777 रुपये आणि ही चमचमती नृत्य देवतेची ट्रॉफी जिंकणारा डान्स ग्रुप आहे कुरुक्षेत्र डान्स ग्रुप. चला या. यांचं गाणं लावा, गाणं लावायचं. जोरदार टाळ्या कुरुक्षेत्र डान्स ग्रुप साठी. वंडरफुल. कुरुक्षेत्र डान्स ग्रुप जो की चेंबूर मुंबई वरून आलाय. कोरिओग्राफर अक्षय कांबळे यांचा. बघा, हे कलाकार त्या ट्रॉफीला, नटराजच्या ट्रॉफीला पाया पडतात, कारण त्यांना ही नटराजच्या ट्रॉफी ही त्यांना मौल्यवान आहे. या सर्व
सर्वांना, सर्व मान्यवरांना, सर्व डान्स ग्रुप या अगोदर डीजे कोरिओग्राफर एक मिनिट थांबा. पहिला इथे या तुम्ही. तुम्हाला ते ट्रॉफी देण्याच्या अगोदर 1 मिनिट थांबायचंय. सर एकच मिनिट थांबवतो. एकच मिनिट तुम्हाला थांबवतो. सर कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर ही जी ट्रॉफी आपण घेतली, विजेता ठरलात आणि एवढ्या मोठ्या रंगमंचावरती. कॅश पहिला घ्या हातामध्ये, हात पाय घ्या. सर सर 2 मिनिटं. एकच बोलेन आणि आवाज द्यायचा आहे पहिला आमचा नंबर. ठीक आहे, 1 मिनिट पहिलं जरा थोडंसं इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आपण जल्लोष करूया. छोटम शेट बद्दल काय सांगाल? अशोक दादा पुढे ना, अशोक दादा पुढे या. छोटम शेट मध्ये या ना. दादा कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर, काय सांगाल शेट बद्दल? थँक्यू सो मच. छोटपसम तुम्हाला माहिती नाही, 3 वर्षापूर्वी आम्ही रुद्राक्ष डान्स अकॅडमी उरण, नितीन पाटील ते आपल्यासोबत नाही आहेत. ते माझे गुरु आहेत. त्यांचा हातावरती टॅटो आहे. त्यांचं फर्स्ट टाईम मी इथं आलेलो, ते आता आपल्यात नाही आहेत. त्यांच्या थ्रू रुद्राक्ष डान्स अकॅडमी उरण, त्यांच्या थ्रू मी इथं शो केलेला. आज त्या स्टेजवरती मी फर्स्ट प्लेस घेतो. त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही सर पुढे या 2 मिनिट. सर पुढे या तुम्ही. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. थँक्यू सो मच सर. आज आपले गुरु त्याच्या सोबत नाहीये, त्याचे गुरु, आणि त्यांनी त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मागे परफॉर्मन्स केला होता. आणि हे अश्रू त्या गुरूंसाठी आहेत आणि हे विजेतेपद सुद्धा त्या गुरूंसाठी आहेत. आणि कपिल सर, म्हणजे बघा त्या कोरिओग्राफरच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. आणि विशेष ते आदरणीय दिलीप शेठ भोईर यांना इतकं ते मानतायत, आता चरणावर त्यांनी मस्तक ठेवलंय, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हे आपले हे दानशूर व्यक्तिमत्व यासाठी खऱ्या अर्थाने सतत समाजामध्ये कार्यरत आहेत. निश्चित आणि खरोखरच कौतुक करावं लागेल कुरुक्षेत्र डान्स ग्रुप. जे नियम. चला 3 नंबर आणि 2 नंबर. आता कुरुक्षेत्र डान्स ग्रुप फक्त पहिला नंबर असं बोलायचं आहे. 98, 99, 100. कुरुक्षेत्र डान्स अकॅडमी 5 नंबर. जल्लोष झाला पाहिजे. नवीन वर्षाचा प्रारंभ या लहान बालकांच्या मनावर जो काही आनंद दिसतोय, आपल्याला जल्लोष दिसतोय आणि जे काही आनंदाने उड्या मारतायत, हे सगळं खऱ्या अर्थाने पाहायचं होतं. आणि यासाठी अभ्यास केला होता आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या संपूर्ण टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद. खरोखर अप्रतिम असा डान्स परफॉर्मन्स या ठिकाणी झाला. खरोखर मजा आली आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे हारले ते हारले नाही, ते जिंकलेले आहेत. अजूनही सुद्धा स्पर्धा आहेत. आपण चांगला डान्स परफॉर्मन्स करा आणि नक्कीच विजया व्हा अशी तुम्हाला गवाही देतो. आणि जे काही सिलेक्ट केलेले आहेत, जे स्पर्धक या ठिकाणी जे परफेक्ट या ठिकाणी आम्ही सांगितलं की कशा सिलेक्ट केलेले आहेत, आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा. खरोखर अप्रतिम या ठिकाणी परफॉर्मन्स झाला. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण पाहत आहोत स्पर्धक लहान चिमुकले जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळत आहे. अप्रतिम असं या ठिकाणी शो झाला. आणि गाणं लावा भाई प्लीज. या ठिकाणी मी आदरणीय दिलीप शेठ भोईर यांना धन्यवाद देतो. आम्हाला संधी दिली, आपण एवढा मोठा स्टेज आम्हाला आपण दिलात आणि त्याबद्दल नक्कीच धन्यवाद. संपूर्ण त्यांच्या टीमला, हरिजी भोईर असेल, आमचे महेशजी माने असेल, रवींद्रजी म्हात्रे असतील, थळे सर असेल, या सगळ्यांना धन्यवाद देतोय. आणि कुलकर्णी सर आणि कपिल पाटील यांनाही धन्यवाद देतोय. किरीस का सुनेगा गाना? किरीस का सुनेगा? दिल ना दिया, दिल ना लिया, ना लिया.
Yeah.